नमस्कार. मी मनीषा. आता बघा, कालच नागपंचमी झाली. नागपंचमीचे सगळ्यांना शुभेच्छा वगैरे झाल्या. पण काय कोणाच्या डोक्यात काय काय कल्पना येतात बघा. माझ्या मैत्रिणीनं शुभेच्छा पाठवल्यात नागपंचमीच्या. कशा पाठवल्यात बघा, गमतीशीर आहेत महिलांना पाठवलेल्या शुभेच्छा आणि खूप छान आहे. मग त्या म्हणल्या आपल्याबरोबर शेअर कराव्यात, म्हणून मी आज त्या आपल्यासमोर सादर करणार आहे. बघा, स्त्री ही कशी असती तर घरामध्ये एक स्त्री म्हणजे एक चैतन्य असतं आणि सारखं म्हणजे हे शिस्तीत ठेवणं, अमुक तमुक, आणि एका वेळेला तिचं किती गोष्टींच्याकडे लक्ष असतं बघा. एक स्वयंपाक करताना सुद्धा दूध ठेवलंय तिकडे लक्ष असतं, कुकर ठेवलंय तिकडे लक्ष असतं, पोळ्या करायच्या असतात तिकडे लक्ष असतं. म्हणजे एका वेळेला ती पाणी लावलेलं असलं तर पाणी भरलंय का बघती. एका वेळेला या सगळ्या गोष्टी ती करत असते. तर अशा ह्या स्त्रीला माझ्या मैत्रिणीने ज्या शुभेच्छा दिल्या आहेत, की खूप छान आहेत, मला आवडल्या. तर ती काय म्हणते बघा, की जरुरी नसताना मुलांच्यावर करणारी. म्हणजे काय आहे, की मुलांना हे शिस्तीत ठेव, ते शिस्तीत ठेव, असं एक वळण लावत असते. जरुरी नसताना मुलांच्यावर फिसकारणारी, नवऱ्यावर सतत डाफरणारी, अहो हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. पन्नाशीतही सळसळत्या उत्साहाने धावपळ करून कामे करणारी, पन्नाशीतही सळसळत्या उत्साहानं घरात कामं करणारी, आपल्या वाढलेल्या वयाची किंवा वजनाची चिंता न करता घरामध्ये सतत व्यस्त असणारी आणि कायम कात टाकलेल्या नागिणीसारखी सळसळत्या उत्साहाने आपल्या कुटुंबासाठी कायम फणा काढून उभी असणारी. तर अशा या माझ्या सर्व मैत्रिणींना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच सळसळत्या राहा, अशाच उत्साहाने सतत उत्साहाने घरामध्ये वावरत राहा, सळसळत राहा. फुस्स म्हणते ती. मैत्रिणीनं खाली शेवटी लिहिलंय, फुस्स म्हणून फणा काढती म्हणून. म्हणूनच बघा, गायन एक गीतसुद्धा कसं तयार झालंय, की ही चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. माझ्या पण अशा सर्व सळसळत्या उत्साहाच्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. अशाच सळसळत राहा, उत्साहाने वावरत राहा. धन्यवाद.